राजनभाई, उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? आधी रोल मिळालं का? झालं, सगळे सुरू झालेले आहेत. उद्धव ठाकरेंची भेट झाली, काय चर्चा झाली, काय अंतिम निर्णयापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात? गेले 2 दिवस माझ्या मतदारसंघातल्या राजापूर तालुक्यातल्या कार्यकारिणींशी, राजापूर तालुक्यातल्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली, त्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यानंतर लांजा तालुक्यातल्या कार्यकारिणीच्या लोकांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या. माझ्या मतदारसंघामध्ये असलेला दाभोळ जिल्हा परिषद गट, तिथल्या लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि आज या ठिकाणी मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली. मतदारसंघामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या, ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितल्या आणि त्या लोकांच्या भावना मी आज या ठिकाणी माझे मुंबईतले जे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून त्या भावना उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. उद्धव साहेबांनी त्या आमच्या असलेल्या सर्व मतदारसंघातल्या पराभवाला काढून असलेल्या घटना ऐकून घेतल्या आणि त्या बाबतीमध्ये नक्कीच उद्धव साहेबांकडे भावना ऐकून घेतल्यानंतर ते योग्य ते निर्णय घेतील अशा तऱ्हेच्या माझ्या अपेक्षा आहेत. तुम्ही नाराज आहात असं म्हटलं गेलं, खरंच ती नाराजी दूर झाली का? मी काय म्हटलं की 2007 साली झालेला पराभव पोटनिवडणुकीचा आणि 2024 सालचा झालेला आत्ताचा पराभव, या पराभवामध्ये खूप फरक आहे आणि म्हणून 2024चा झालेला पराभवाबाबतीमध्ये ज्या भावना होत्या त्या भावना मला स्वतःला समजल्या, लोकांनी मला सांगितल्या आणि त्या पराभवाला कारणीभूत ज्या घटनाक्रम आहेत त्याबद्दल नक्कीच मी नाराज होतो, नाराज आहे आणि त्या नाराज असलेल्या भावना मी उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या. राजनभाई, जी माहिती मिळते, तुम्ही ज्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यात, कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आता पक्ष बदलला पाहिजे भाजपमध्ये हे, आणि निश्चितपणे मला या बाबतीमध्ये समाधान आज या ठिकाणी की उद्धव साहेबांनी माझ्या भावना, तिथे संजय राऊत साहेब शिवसेना नेते होते, शिवसेनेचे अरविंद सावंत साहेब होते, स्वतः आमचे सचिव मिलिंद नार्वेकर होते, यांच्यासमोर या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत आणि म्हणून माझ्या मनातलं जे दुःख होतं, वेदना होता, नाराजी होती, ज्या भावना होत्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या. उद्धव ठाकरेंबरोबरच आहात का?